नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण आतापर्यंत विचारलेले प्रश्न पाहत असतो. मग आजचा आपला इयत्ता 5वीचा भूगोल असणार आहे आणि इयत्ता ह्या 5वीच्या भूगोलमधले जे काही प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न आपण घेतलेले आहेत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेमध्ये काय होत आहेत, पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न काय बघा आपला, पृथ्वीवरील जलसाठ्यापैकी किती टक्के पाणी पिण्यायोग्य म्हणजेच गोडे पाणी आहे. आता काय विचारलं आपल्याला की पृथ्वीवरील जे काही जलसाठा आहे त्यापैकी किती टक्के पाणी हे गोडे पाणी आहे. मग किती टक्के पाणी गोडे पाणी आहे, तर 3% पाणी गोडे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की पृथ्वीवरील एकूण जलसाठ्यापैकी किती टक्के पाणी हे खारे पाणी आहे किंवा महासागरामधील पाणी आहे. ते मग किती टक्के पाणी खारे आहे किंवा महासागरामध्ये आहे, तर 97% पाणी हे काय आहे, खारं आहे. 3% पाणी काय आहे, गोड आहे. आता या 3% पाण्यामधील सुद्धा 3% गोड पाण्यामधील सुद्धा 2.7% हे पाणी काय गोठलेल्या स्वरूपामध्ये, म्हणजेच कशाच्या स्वरूपामध्ये, हिमनद्याच्या किंवा हिमाच्या बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. किती टक्के, 2.7%. म्हणजे आपल्याला पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य निव्वळ पाणी किती आहे, तर ते आहे 0.3%. किती, 0.3%. लक्षात ठेवा, निव्वळ वापरण्यायोग्य पाणी किती आहे, 0.3% आहे. गोड पाणी किती आहे, 3% आहे. खारं पाणी किती आहे, 97% आहे. हिमनद्या किंवा बर्फाच्या स्वरूपामध्ये किती पाणी आहे, तर ते 2.7% आहे. मग हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. का, तर परीक्षेमध्ये प्रश्न हे वारंवार विचारले जात आहेत. आता कसे विचारले जातात की जशाच तसा प्रश्न विचारला जात नाही, त्याच्यामध्ये थोडाफार काहीतरी बदल करून विचारला जातो. म्हणून ही सगळी माहिती तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. आता काय विचारलंय की पृथ्वीचा जो काही एकूण भाग आहे या भागाच्या किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. मग किती टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे किंवा महासागराने व्यापलेला आहे, तर 71% भाग हा काय पाण्याने किंवा महासागराने व्यापलेला आहे. ठीक आहे. मग इथं दुसरा अजून एक प्रश्न विचारला जातो की किती टक्के भाग, पृथ्वीच्या किती टक्के भाग हा भूमीने व्यापलेला आहे. मग किती टक्के भागावरती जमीन आहे, तर 29% भागावरती जमीन आहे आणि 71% भागावरती काय आहे, पृथ्वीच्या पाणी आहे. हे प्रश्न सुद्धा आपल्याला वारंवार काय केले जातात, परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. मग आता आपल्याला काय विचारलं की बाबा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. मग सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. तुम्हाला हा जो काही ग्रहाचा क्रम आहे ना मित्रांनो, आता एकूण ग्रह किती आहेत, एकूण ग्रह 8 आहेत. मग तुम्हाला या ग्रहांचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. खूप सोपा आहे, क्रम लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बघा, 1 नंबर कोण आहे, बुधवार आहे. ठीक आहे. 1 नंबर कोण आहे, बुध आहे. मग आता तुम्हाला वारांची नावं माहिती आहेत, आपल्याला वारांची नावं माहिती आहेत की नाही. बघा, मग तुम्हाला सोपी एक ट्रिक सांगतो मी. बुधवारपासून चालू करायचे. वार कुठून चालू करायचे, बुधवारपासून. बुधवार नंतर शुक्रवार, म्हणजे एकाड एक वार घ्यायचं. बघा, एकाड एक, बुधवारपासून 5 शुक्रवार. त्याच्यानंतर पृथ्वीला समजायचं आपण रविवार, रविवारी सुट्टी असते म्हणून रविवार काय पृथ्वीचा वार आहे असं समजायचं. मग त्याच्यानंतर बघा, मंगळ, गुरु, शनी आणि शेवटी काय UN म्हणजेच युरेनस आणि नेपच्यून. म्हणजे जर बुधवारपासून आपण जर एकाड एक वार मांडत गेलो, एकाड एक मांडायच्या. मग बघा, बुधवार मांडला, शुक्रवार मांडला, रविवार मांडला, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि शेवटी UN म्हणजे युरेनस आणि नेपच्यून. हे काय आहेत, क्रमाने ग्रह आहेत. कशापासून, सूर्यापासून. ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो या बुधवरतीच की सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे. मग सर्वात लहान ग्रह सुद्धा कोणता आहे, तर बुध हाच काय आहे सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, तर तो गुरु हा ग्रह काय सर्वात मोठा आहे. लहान ग्रह कोणता आहे, बुध आहे. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, बुध आहे. सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे, नेपच्यून आहे. म्हणजे हे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, हाही प्रश्न विचारला जातो. मग पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, तर मंगळ हा ग्रह काय पृथ्वीपासून सगळ्यात जवळ आहे किंवा कमी अंतरावरती आहे. ठीक आहे. म्हणजे कसाही प्रश्न विचारताय, कितीही फिरून प्रश्न विचारताय, आपलं उत्तर नेहमी काय आलं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा अतिशय सोपा प्रश्न आहे की महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते. मग महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते, तर ती कोकण किनारपट्टी नावाने ओळखली जाते. मग ही कोरोमंडल किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे, तर ही तामिळनाडूची आहे. बघा, इथे लिहिलंय मी, कोरोमंडल किनारपट्टी तामिळनाडूची आहे.
मलबार किनारपट्टी कोणत्या राज्याच्या कडीला आहे तर ती केरळला आहे आणि उत्कल किनारपट्टी ही ओडिशा राज्याच्या कडीला आहे. ठीक आहे, प्रश्न आपल्याला या किनारपट्टीवरती वारंवार विचारले जातात म्हणून लक्ष ठेवायचं. खास करून कुठं ही मलबार आणि कोरोमंडल या दोन्हीवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात आणि हे कोकण तर आपलं महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. पण हे दोन लक्षात ठेवा, कोरोमंडल आणि मलबार दोन्हीवरती सुद्धा वारंवार प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पुढे जाऊया 5 नंबर बघा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. तुमचा आपला पहिला प्रश्न दुसऱ्या का तिसऱ्या प्रश्नामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे तर तो गुरु हा ग्रह काय सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. आता तुम्हाला बाकीच्या ग्रहाचं पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर गुरुनंतर शनी हा ग्रह काय आहे तर सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ग्रह आहे. मग कदाचित प्रश्न विचारू शकतात की सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे तर तो कोणता आहे शनी आहे. आणि शनी हा ग्रह कशापासून बनलेला आहे कोणत्या वायूंनी बनलेला आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. मग शनी हा ग्रह कशापासून बनलेला आहे तर हा हायड्रोजन आणि हेलियम या वायूंनी बनलेला ग्रह आहे, लक्षात ठेवायचं. अजून एक महत्त्वाचं आहे की शनीच्या कडीला शनी कशासाठी प्रसिद्ध आहे तर शनी हा त्याच्या कडीला असणाऱ्या सुंदर वलयासाठी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कडी म्हणतो त्या कडीसाठी तो काय प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्याच्या भोवती काय रिंग आहे म्हणजे कड्या आहेत त्याच्या भोवती आणि त्या कड्या कशाच्या आहेत तर त्या कड्या बर्फ आणि धुळीकणाच्या आहेत. ठीक आहे, याच्यासाठी तो काय प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बघा पुढे युरेनस ऑप्शन होतं आणि नेपच्यून होतं. मग युरेनस हा काय एक अतिशय थंड ग्रह आहे. हा ग्रह थंड काय बरं तर हे ग्रह सूर्यापासून काय आहेत लांब आहेत म्हणून युरेनस आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह काय आहेत थंड ग्रह आहेत हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात खालीलपैकी थंड ग्रह कोणता. मग कोणता आहे युरेनस पण थंड आहे आणि नेपच्यून पण हे दोन्ही ग्रह कसे आहेत थंड आहेत. त्याच्यानंतर युरेनसवरती अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणता ग्रह एखाद्या घरंगळणाऱ्या गोळ्यासारखा फिरताना दिसतो. मग कोणता ग्रह तर युरेनस हा ग्रह काय घरंगळणाऱ्या गोळ्यासारखा फिरताना दिसतो का तर तो त्याच्या अक्षाभोवती काय जास्त कललेला आहे म्हणून तो तसा आपल्याला भास होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेपच्यूनवरती काय विचारतात की सूर्यमालेपासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे. सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे तर तो नेपच्यून आहे आणि हा सुद्धा काय खूप थंड ग्रह आहे. आणि नेपच्यून कोणत्या रंगाचा आहे तर हा निळ्या रंगाचा ग्रह आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आपल्याला विचारला होता. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. भारताच्या मध्यभागातून कोणते महत्त्वाचे अक्षवृत्त जाते. मग भारताच्या मध्यभागामधून कोणतं अक्षवृत्त जातं तर भारताच्या मध्यभागामधून कर्कवृत्त जातं. कोणतं जातं कर्कवृत्त जातं. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की कर्कवृत्त हे कोणत्या अक्षवृत्तावरती आहे. मग कर्कवृत्त हे कोणत्या अक्षवृत्ती आहे तर 23.30 उत्तर अक्षवृत्तावरती काय कर्कवृत्त आहे. एक्झॅक्ट याच्या उलट 23°30 दक्षिण अक्षवृत्तावरती काय मकरवृत्त आहे. म्हणजे फरक लक्षात ठेवायचा. हे काय 23°30 उत्तर अक्षवृत्त आहे आणि हे मकरवृत्त काय 23°30 दक्षिण अक्षवृत्त आहे. हा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तसं खाली घेतलेली असेल माहिती तुम्हाला सांगतो. अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हे कर्कवृत्त भारतातल्या एकूण किती राज्यामधून जाते तर भारताच्या एकूण किती राज्यामधून हे कर्कवृत्त जाते तर 8 राज्यामधून जाते. मग ते 8 राज्य कोणते आहेत लक्षात ठेवायचं पहा. गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा आणि मिझोराम हे काय आहेत. ह्या 8 राज्यामधून काय होतं भारताच्या कर्कवृत्त जातं. परीक्षेत वारंवार विचारलेलं आहे म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक बघण्या अगोदर इतर पर्यायाची माहिती बघा. मकरवृत्त तुम्हाला सांगितलं होतं मकरवृत्त काय आहे 23°30 दक्षिण अक्षवृत्तावरती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा विषुववृत्त याच्यावरती तर आपल्याला वारंवार प्रश्न विचारतात. मग विषुववृत्त हे काय आहे तर हे 0° अक्षवृत्त आहे. विषुववृत्त हे काय आहे 0° अक्षवृत्त आहे आणि हे काय होतंय पृथ्वीच्या अगदी मध्य भागातून जातं ज्याच्यामुळे पृथ्वीचे काय होतात 2 तुकडे होतात. ते कोणते तुकडे होतात एक होतं पृथ्वीचा उत्तर गोलार्ध आणि दुसरा काय होतो दक्षिण गोलार्ध. असे काय होतात पृथ्वीचे 2 समान भाग होतात. मग इथं आपल्याला विचारलं जातं की खालीलपैकी कशामुळे पृथ्वीचे 2 समान भाग होतात तर कशामुळे होतात विषुववृत्तामुळे होतात. कोणते भाग होतात ते उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. ठीक आहे, विषुववृत्त म्हणजेच किती अंश अक्षवृत्त असतंय तर हे 0° अक्षवृत्त असतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर मूळ किंवा मूळ म्हणा मूळ रेखावृत्त हे काय आहे तर हे 0° रेखावृत्त जे आहे त्यालाच मूळ रेखावृत्त म्हटलं जातं. आणि हे कुठून जातं तर हे लंडन जवळील ग्रीनविच या शहरातून जातं आणि यालाच काय म्हटलं जातं याच्यावरूनच काय जगभरातील प्रमाण वेळ ठरवण्यासाठी हे वापरलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना.
मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की हे तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका कशा भेटतील, तर त्या उत्तरासहित म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी या संपूर्ण प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील किंवा पाठवल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्ससुद्धा भेटतील. मग यामध्ये कोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स असतील. त्याचबरोबर आता आपण पाहत आहोत की जे काही आपले शालेय पुस्तक आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग आता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्यांच्यासुद्धा नोट्स तुम्हाला भेटतील. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचा काय असेल, विज्ञान सुद्धा असेल, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वाचं आहे. मग तुम्ही जर फक्त एवढ्याचाच अभ्यास केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क पडतील मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी 100% पडतील. मग याची किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये कुठं पाठवायचे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. 9689141630 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर किंवा QR कोड पाठवला जाईल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि पेमेंट झाल्यावरती त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. ठीक आहे. तो स्क्रीनशॉट काय करायचा, तुम्हाला व्हॉट्सॲपवरती टाकायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे, 7 आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते, कॉमन प्रश्न होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते कळसुबाई हे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की बाबा महाराष्ट्रामधले जे पहिले 4 सर्वोच्च शिखर आहेत ना, हे 4 सर्वोच्च शिखर तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे आहेत. मग काय काय ठेवायचे तोंडपाठ, तर ते शिखर, त्याची उंची आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मग कळसुबाई शिखराची उंची किती आहे, तर ही 1646 मीटर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे, हाही प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर हे अकोले तालुक्यामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. अजून एक प्रश्न विचारला जातो की हे कळसुबाई शिखर कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवरती आहे, तर हे अहिल्यानगर आणि नाशिक या 2 जिल्ह्याच्या काय सीमेवरती आहे. ठीक आहे. पण प्रशासकीय दृष्ट्या ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर ते आहे साल्हेर आहे. याची उंची किती आहे, तर याची 1567 मीटर ही काय आहे, साल्हेर शिखराची उंची आहे. आणि साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते नाशिक जिल्ह्यामधील शिखर आहे. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेत वारंवार विचारला जातो. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे महाबळेश्वर. त्याची उंची किती आहे, 1438 मीटर. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते साताऱ्यामध्ये आहे. आणि 4 नंबरला आहे हरिश्चंद्रगड. याची उंची आहे 1424 मीटर. हे सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे सुद्धा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या 4 सर्वोच्च शिखरापैकी 2 शिखर काय आहेत, हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 8 नंबर. खालीलपैकी कोणत्या खंडाला पांढरा खंड असं म्हणतात. मग पांढरा खंड कोणत्या खंडाला म्हणतात, तर अंटार्क्टिका खंडाला पांढरा खंड म्हणतात. का म्हणतात बरं याला पांढरा खंड, विचारू शकतात की नाही. तर हा खंड काय असतो, वर्षभर बर्फाच्छादित असतो, म्हणून याला काय म्हणतात, पांढरा खंड म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. 9 नंबर. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, या गतीला काय म्हणतात. आता काय विचारलंय, पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कसं फिरती, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, आणि या गतीला काय म्हणतात, तर या गतीला परिवलन म्हणतात. काय म्हणतात, परिवलन म्हणतात. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेने फिरते. मग हे कशी फिरते, तर ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आणि हे जे पृथ्वीचं परिवलन आहे याच्यामुळे काय होतं, हाही प्रश्न विचारलेला आहे. मग परिवलनामुळे काय होतं, आपल्या पृथ्वीवरती
दिवस आणि रात्र होते. कशामुळे होते दिवस आणि रात्र? परिवलनामुळे होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया 10 नंबर. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? कशाभोवती? सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? तर त्याच्यासाठी तिला 365 दिवस आणि 6 तास लागतात. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? एक वर्ष म्हणतो. मग एक वर्ष किती दिवसाचं असते बघा? 365 दिवस आणि 6 तासाचं असते. आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरते त्या गतीला काय म्हणतात? तर त्याला परिभ्रमण म्हणतात. ठीक आहे. म्हणजे स्वतःभोवती फिरण्याला परिवलन आणि सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. ठीक आहे. परिभ्रमणाचा कालावधी किती असतो? एक वर्ष, म्हणजे 365 दिवस आणि 6 तास असतो. या परिभ्रमणामुळे कशाची निर्मिती होती हे प्रश्न विचारला जातो. मग पृथ्वीवरती ऋतूची निर्मिती होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया 11 नंबर. महाराष्ट्राच्या उत्तरेस व पूर्वेस कोणती राज्य आहेत? काय विचारलंय? उत्तरेस आणि पूर्वेस कोणतं राज्य आहे? मग महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश आहे आणि पूर्वेस काय आहे? छत्तीसगड आहे. मग तुम्हाला आता बाकीचं पण लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरती कोणतं राज्य आहे? मग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश राज्य आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेशला लागली जाते? मग एकूण किती जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागली जाते? 8 जिल्ह्याची. सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे महाराष्ट्राची? हाही प्रश्न विचारला जातो. मग सगळ्यात जास्त सीमा सुद्धा काय आहे? मध्य प्रदेश राज्याला लागलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणतं राज्य आहे? छत्तीसगड आहे. छत्तीसगडला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? 2 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणतं राज्य आहे? कर्नाटक आहे आणि गोवा आहे. गोवाला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर 1 जिल्ह्याची, ते म्हणजे फक्त सिंधुदुर्गची सीमा आहे. कर्नाटकला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे कोणता सागर आहे? तर तो आहे अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या वायव्येकडे कोणतं राज्य आहे? गुजरात राज्य आहे. गुजरातला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? 4 जिल्ह्याची. आणि महाराष्ट्राच्या वायव्येकडेच एक केंद्रशासित प्रदेश आहे, तो म्हणजे दादर व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश. याला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? याला 1 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. तो जिल्हा कोणता आहे? पालघर आहे. आणि अजून इथं एक राज्य राहिलंय, ते म्हणजे महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला. काय? महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे? तर ते आहे तेलंगणा. ठीक आहे. कोणतं आहे? तेलंगणा आहे. तेलंगणाला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? तर तेलंगणाला सुद्धा 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे आणि कोणत्या राज्याला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सगळ्यात जास्त सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे? तर ती मध्य प्रदेश राज्याला लागलेली आहे. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया 12 नंबर. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एकाच सरळ रेषेत येतात तेव्हा कोणती स्थिती निर्माण होती? तर तेव्हा काय होतं? ग्रहण होतात. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे जर एकाच सरळ रेषेमध्ये आले तर काय होतं? ग्रहण होतं. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीच्या खोऱ्याला किंवा प्रकल्पाला ओळखलं जातं? मग कोणत्या नदी खोऱ्याला किंवा प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर कोयना प्रकल्पाला म्हणतात. ठीक आहे. किंवा कोयना नदी खोऱ्याला म्हणतात. का म्हणतात बरं? तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प काय आहे? कोयना नदीवर आहे किंवा कोयना धरणावरती आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलं बघा या ठिकाणी? थोडंसं डार्क झालंय कसं काय काम तिथं? बरं ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. खालीलपैकी कोणती अक्षवृत्त रेषा पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागते? आपण पाहिलं होतं कोणतं अक्षवृत्त पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये विभागतं? तर ते विषुववृत्त विभागतं. कोण विभागतं? विषुववृत्त. थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसत नाही तिथं, काहीतरी तांत्रिक अडचण असेल मला वाटतंय. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 15. वातावरणातील कोणत्या थरात हवामानविषयक सर्व घडामोडी घडतात? आता काय सांगितलंय? वातावरणातल्या कोणत्या थरामध्ये हवामानविषयक सर्व घडामोडी घडतात? मग कोणत्या थरामध्ये घडतात? तर तपांबर या थरामध्ये घडतात. मग काय काय घडतं त्याच्यामध्ये बघा? पाऊस, ढग, विजा ह्या सगळ्या कोणत्या थरामध्ये असतात? तर ह्या तपांबरामध्ये असतात. तपांबर हा पृथ्वीपासून काय सगळ्यात खालचा थर आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? मग खालच्या थराला काय म्हणतात? तपांबर म्हणतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणत्या राज्यामध्ये आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थानमध्ये. आणि त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे थार. ठीक आहे. पुढे जाऊया 17 नंबर. पृथ्वीवरील वर्षातून एक
एकदा दिवस आणि रात्र समान म्हणजे प्रत्येकी 12 तासांचे कधी असतात, तर हे कधी असतात, तर हे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी काय असतं, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच काय असते, रात्र असते. ठीक आहे. कशामुळे असते, तर त्या दिवशी सूर्यकिरण काय होतात, विषुववृत्तावरती लंबरूप पडतात. ठीक आहे. म्हणून काय असतो, दिवस व रात्र ही समान असते. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या मुख्य भूमीचा भूभाग काय. आता बघा प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. मुख्य भूमीचा भूभाग विचारले, मग त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण कन्याकुमारी म्हणतो. का बरं, तर हे काय विचारलं बघा, इथं मुख्य भूमीचं टोक विचारलं आणि फक्त असं विचारलं असतं की भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात, तर भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात, इंदिरा पॉईंट म्हणतात. पण इथं काय विचारलंय, मुख्य भूमीचं जर विचारलं तर तुम्हाला कन्याकुमारी लिहायचं. म्हणजे हे दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. जर फक्त भारताचं दक्षिण टोक विचारलं तर ते कोणतं आहे, इंदिरा पॉईंट आहे. इंदिरा पॉईंट हे कुठं आहे, तर हे अंदमान आणि निकोबार बेटावरती आहे. आणि जर फक्त आपल्याला विचारलं बाबा मुख्य भूमीचा पॉईंट कोणता आहे, दक्षिण पॉईंट, तर तो कोणता आहे, कन्याकुमारी. हे कन्याकुमारी कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19. आफ्रिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे. मग आफ्रिका खंडातील सगळ्यात लांब नदी कोणती आहे, तर नाईल नदी आहे. आणि नाईल नदी हीच काय आहे, जगातील सगळ्यात लांब नदी आहे. प्रश्न जर विचारला बाबा की जगातील सगळ्यात लांब नदी कोणती आहे, तर ती सुद्धा कोणती आहे, नाईल नदी आहे. नाईल नदी कोणत्या खंडामध्ये आहे, हाही प्रश्न विचारला जातो. मग ही कोणत्या खंडामध्ये आहे, तर ही आफ्रिका खंडामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या रेकॉर्डेड कोर्सचं वैशिष्ट्य किंवा याच्यामध्ये कोणते विषय शिकवले जाणार आहेत, तर याच्यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण हे 2 विषय त्या ठिकाणी काय केले जाणार आहेत, शिकवले जाणार आहेत. मग यावरती आपल्या लेक्चरचं किंवा या विषयाच्या आपल्या बॅचचं स्वरूप काय असेल, तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, लेक्चर असतील. मग त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक घडामोडी असतील. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणावरती परीक्षेमध्ये विचारलेले PYQ सुद्धा त्या ठिकाणी काय केले जातील, तुमचे घेतले जातील. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणाच्या तुम्हाला काय केले जातील, स्पेशल नोट्स दिल्या जातील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार काय केली जाईल, तुमची ऑनलाईन टेस्ट म्हणजे ऑनलाईन सराव चाचणी सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार तुमची घेतली जाईल. ठीक आहे. म्हणजे तिन्ही घटकातून तुमचा काय केला जाईल, अभ्यास केला जाईल. आता हे 2 विषय आपल्याला किती मार्काला आहेत बाबा परीक्षेत, तर ते 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर तुम्हाला या ठिकाणी 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची आपण काय करतोय, तुम्हाला गॅरंटी देतोय किंवा हमी देतोय. मग आपला कोर्स कोणासाठी उपयुक्त असणार आहे, तर ज्यांना TETचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. ज्यांना TETचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय आपला कोर्स अतिशय उपयुक्त आहे. का उपयुक्त आहे, तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी काय आहे, बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन्ही विषय काय आहेत, सारखेच आहेत मित्रांनो. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर आहे. मग स्पेशल ऑफरनुसार आज जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर त्याची किंमत किती आहे, 499 आहे. 499 अधिक GST वगैरे मिळून 24 रुपये बरोबर. असं तुम्हाला किती रुपयाचं पेमेंट करावं लागेल ॲप्लिकेशनमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. किती रुपयाचं, फक्त 523 रुपयाचं पेमेंट करावं लागते. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय बाबा, तर ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. यामध्ये जर तुम्ही 523 रुपये पेमेंट केलं तर तुम्ही काय होत आहे, आपोआप आपल्या कोर्सला काय होत आहे, जॉईन होत आहे. किंवा बऱ्याच लोकांना पेमेंटला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही, त्यांनी जर या नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती जर मला 499 रुपये गुगल पे किंवा फोनपेने पाठवले आणि त्याचा जर व्हॉट्सअपला एक स्क्रीनशॉट पाठवला तर मी तुम्हाला काय करेल, स्वतः त्या ठिकाणी कोर्समध्ये जॉईन करेल. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर कोर्स आपोआप जॉईन होतोय आणि या नंबरवरती पेमेंट केलं तर मग त्या ठिकाणी काय करावं लागतंय, मला तुम्हाला जॉईन करावा लागते. ठीक आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव NG क्लासेस आहे. तुम्हाला ते प्ले स्टोअरला पण भेटेल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली किंवा या नंबरवरती जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा काय केली जाईल, पाठवून दिली जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो. मग महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो, तर तो आंबोली या ठिकाणी पडतो. ठीक आहे. इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात. मग महाराष्ट्राचे चेरापुंजी कशाला म्हणतात, तर ते सुद्धा आंबोलीलाच म्हणतात. आणि अजून एक प्रश्न विचारला जातो की हे आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.
आता इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा समजा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, आंबोलीला पडतो, मग भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, तर तो चेरापुंजीला पडतो. आणि हे चेरापुंजी कोणत्या राज्यामध्ये आहेत हाही प्रश्न विचारला जातो. तर ते चेरापुंजी किंवा मोसिनराम हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते मेघालय राज्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21, सह्याद्री या पर्वतरांगेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. मग सह्याद्रीलाच काय म्हणतात, तर सह्याद्रीलाच पश्चिम घाट म्हणतात. हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 22 नंबर, पृथ्वीचे परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे होते, त्यामुळे आपल्याला सूर्य कसा उगवताना दिसतो. मग सूर्य आपल्याला कुणीकडून उगलेला दिसतो, तर तो पूर्वेकडून उगलेला दिसतो. मग कशामुळे दिसतो, तर पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात. मग हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात, तर हवेचा दाब मोजण्यासाठी मिलीबार हे एकक या ठिकाणी काय केलं जातं, वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे 24 नंबर, अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी कोणती आहे. मग अंदमान आणि निकोबार या दोन बेटांची राजधानी कोणती आहे, तर ते पोर्ट ब्लेअर आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला पहिला ऑप्शन आहे कवारत्ती. मग हे कवारत्ती ही कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची किंवा कोणत्या बेटाची राजधानी आहे, तर ही लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. पॉंडिचेरी ही पॉंडिचेरी किंवा पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. आणि दमण ही दादरा नगर हवेली दीव दमण ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे, तर ती दमण आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या राजधान्या या ठिकाणी काय करायच्या, लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न बघूया. आपला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता सागर आहे. मग महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे, याचं उत्तर तुम्हाला कुठं सांगायचं आहे मित्रांनो, तर ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.